सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवयुवक आणि कंत्राटदार हर्षल पाटील यांनी सरकारकडून 1,40,00,000 रुपये जे काम केलं होतं त्याचं मिळाले नसल्यामुळे त्यांनी रानामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं असं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर जे राज्यातील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री गुलाबराव पाटील असेल त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळं या तांदुळवाडी परिसरासह संपूर्ण पंचकृषीमध्ये एक संतापाची लाट आणि सांगली जिल्ह्यामध्ये एक संतापाची लाट नागरिकांच्या मधून आहे। हर्षल पाटील यांच्या नातेवाईकांच्याकडून सुद्धा रोष व्यक्त करण्यात आला आहे। आपल्याबरोबर आज सदाभाऊ खोत आहेत। आज हर्षल पाटील यांची तांदुळवाडी येथे रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला ते आले होते। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मला सांगा सदाभाऊ, काल मंत्री गुलाबराव पाटील किंवा अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की हर्षल पाटील हा आमच्याकडे नोंदणीकृत कंत्राटदार नाही आहे। आज हर्षल पाटील यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आहे, त्या गुलाबराव पाटील किंवा अजितदादांनी जे वक्तव्य केलं त्यामुळं या पंचकृषीत असेल, तुमच्या मतदारसंघात असेल, संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक संतापाची लाट या राज्य सरकारच्या विरोधात निर्माण झालेली आहे। कसं बघता या विधानाकडे? सर्वप्रथम मी हर्षल पाटील या नवयुवक तरुणाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। ते स्वतः सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांची बिलं सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये थकलेली होती। त्यांनी 3-4 कामं घेतलेली होती आणि जवळजवळ 2-3 कामाचे पैसे त्यांना 100% या ठिकाणी मिळालं नव्हतं। निश्चित एक बाब यातून पुढं अधोरेखित होती की सब कॉन्ट्रॅक्ट ही पद्धत का जन्माला आली। कारण एकदा पोरगा सिव्हिल इंजिनियर झाला की त्याला तुम्ही 5 कोटीपर्यंतचं काम करायचं त्याला लायसन दिलं पाहिजे। बऱ्याच वेळा असं होतं की बांधकाम विभाग 1.5 कोटीपर्यंतचं लायसन देतं, पण काम मात्र 5 लाख 10 लाखानं द्यायचं की तुला अनुभव नाही आणि मग अनुभव आल्यानंतर तुला काम देऊ। मग सिव्हिल इंजिनियरची जी डिग्री केली ही काही चुलीत घालायसाठी केली आहे का? ह्यो अनुभव नव्हे का? आणि म्हणून मला वाटतं की अधिकाऱ्यांनी आणि सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी सोयीचं नियम तयार करायचं आणि गावगाड्यातल्या काम करणाऱ्या शिकणाऱ्या मुलांचा बळी घ्यायचा, ही एक पद्धत आज तयार झाली। पाणी पुरवठ्यामध्ये असंच झालं, विभागीय टेंडर काढली गेली, क्लब टेंडर केली 100 कोटी 200 कोटीची, 10 गावाची 15 गावाची, आणि ती घेणारी माणसं किती आहेत? 4-5 माणसं आहेत। हे सगळे भडवे मंत्रालयामध्ये बसतात, टक्केवारी ठरवतात आणि मग खाली इंजिनियर झालेल्या मुलांना सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून 10% कमी करून 15% कमी करून त्यांना कामं देतात। त्यामुळे त्या कामाचा दर्जाही राहत नाही ना मग सगळ्यांना वाटत आल्यानंतर। आणि म्हणून मला वाटतं की एकदा सिव्हिल इंजिनियर पोरगा झाला की त्याला 5 कोटीचं लायसन द्या, त्याला अनुभवाचं कशाला तुम्ही मागायला लागलाय? आम्ही आता पाणी पुरवठ्यामध्ये कशासाठी तुम्ही त्याला एकदा इंजिनियर झाले अनुभवाचं सर्टिफिकेट मागता? अरे शेतकरी आमचा पाईपलाईन करतो 2-2 हजार फूट 5-5 हजार फूट, त्याला काय अनुभव असतो? तो काय तुमच्या बापाचं सर्टिफिकेट घ्यायला येतो? आणि म्हणून या आपल्या सोयीचं जे नेम केलेले आहेत हे नेम बदलावे लागतील। ऊर्जा विभागात तसंच आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 4-5च वळूबाईला काम करतात। त्याच्या व्यतिरिक्त अरे इलेक्ट्रिशियन इंजिनियर झाला असेल, द्या ना त्याला 5 कोटीचं लायसन, करून द्या ना त्याला काम, पण त्याला देत नाही। मग त्यानं 10 लाखाचं करायचं, 15च करायचं, म्हणजे या वळूबाईलांच्या सोयीसाठी करता। आणि म्हणून हेही नियम आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्याच विभागाचं बदलावं लागतील। इलेक्ट्रिशियन इंजिनियर असेल, इलेक्ट्रिशियन डिप्लोमा झालेला असेल, सिव्हिल डिप्लोमा झालेला असेल, सिव्हिल डिप्लोमाला सुरुवातीला द्या 2-2.5 कोटीचं। सिव्हिल इंजिनियर झाला, डिग्री घेतल्या, द्या ना 4-5 कोटीचं। आणि म्हणून मला वाटतं की गुलाबराव पाटलांनी वक्तव्य करण्याच्या अगोदर अभ्यास करायला पाहिजे होता। सब कॉन्ट्रॅक्टदार ही नवी पद्धत का जन्माला आली? सिव्हिल इंजिनियर झालेली मुलं सब कॉन्ट्रॅक्टदार म्हणून काम का करायला लागले? अरे तुम्ही त्याला कामच द्यायला तयार नाही। ठराविक लोकांना तुम्ही काम देता जी 10-20 वर्ष लुटमार करतात, आणि म्हणून ह्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि तुम्ही वर म्हणता तो आमचा कॉन्ट्रॅक्ट नव्हता। आणि म्हणून मी म्हटलं की गुलाबराव पाटलांनी या मुद्द्यावरती राजीनामाच द्यायला पाहिजे। जर तुम्हाला तुमचं खातं कसं चाललेलं आहे, तुमच्या खात्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धत कशी चाललेली आहे ह्याचा जर अभ्यास नसेल तर अशा मंत्र्यांना राहावं का त्या ह्याच्यावरती? आणि ही सगळी बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालणार आहे, कारण मी त्या तालुक्यात राहतो, मी त्या खात्याचा मंत्री म्हणून काम केलेलं आहे। अरे मला अनुभव आहे ना त्या खात्याचा। आणि म्हणून मंत्र्यांनी बेजबाबदारपणानं एकजीव गेल्यानंतर बोलणं हे योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे।
नक्कीच आपण पाहू शकता बेजबाबदारपणे वक्तव्य करणे हे मंत्र्यांना शोभत नाही आणि त्यांनी करू नये. गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे आणि लवकरच आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या सर्व गोष्टी सांगणार आहे अशी माहिती सदाभाऊ खोत यांनी दिलेली आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.